नमस्कार मंडळी, मी आज माझ्या खूप जुन्या आठवणीतली एक गोष्ट सांगणार आहे तुम्हाला, म्हणजे करणार आहे ती. म्हणजे आणि ती शाळेबाहेरसुद्धा मिळते मंडळी, त्यावेळेस मिळायची ती. म्हणजे शाळेच्या बाहेरील हिरवी आणि लाल गोड मिरची तेच आपण बनवणार आहात मंडळी. तुमची पण आठवण जागी झाली आहे ना, तुम्हाला पण ती पूर्वीची आठवणी आली ना. तर चला मग आपण त्याचं साहित्य बघूया. हे तांदळाचं पीठ 1 वाटी, त्याच्याबरोबर हा रवा आहे, बारीक रवा आहे, हे साखर आहे, आणि हा लाल रंग आहे, आणि हा हिरवा आहे. थोडंसं आपल्याला तेल लागणार आहे. बस एवढंच साहित्यामध्ये, एकदम कमी साहित्यामध्ये खूप छान, एकदम कुरकुरीत आणि टेस्टी हिरवी आणि लाल मिरची बनवणार आहे आपण. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. चला मंडळी, आपण पहिला हे जे आपलं तांदळाचं पीठ आहे 1 वाटी, ते आपण छानपैकी चाळून घेऊया. छानपैकी चाळलेलं आहे आपण आता ह्यामध्ये आपण हा जो रवा आहे ना, तो रवा घालायचा आहे. बरोबर, जास्त नाही, पण आपल्याला एकदम चिमूटभर मीठ घालायचं आहे चवीसाठी. थोडंसं लागलं तरी चालेल. आता हे सगळं एक मिक्स करायचं आहे छानपैकी, आणि थोडं थोडं पाणी ओतून आपल्याला ह्या जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही, असं छानपैकी स्मूथ गोळा तयार करायचा आहे. हा आपला घट्ट असा गोळा झाला, घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही, ठीकठाक झालं, मस्त गोळा झाला. आता या गोळ्याला आपण 5 मिनिटासाठी असंच आपण ठेवायचं आहे. 5 मिनिटांनी आपण पुढचं प्रोसेस करायचं आहे. तर हे 5 मिनिटं आपण असंच ठेवायचं याला. आता आपले हे झालेले 5 मिनिटं. आता आपण ह्याचं काय करायचं, ह्याचे आपण बरोबर एकदम 2 गोळे करायचे. हे 2 गोळे केले एकदम मस्त मध्ये 2 गोळे केले. ते गोळा साईडला ठेवायचा. आपल्याला थोडंसं ह्याच्यामध्ये ओतायचं आहे तेल, जास्त नाही, थोडंसंच ओतायचं आहे. हे तेल ओतलं बरोबर. आपल्याला आता लाल कलर घालायचा आहे. हा आपल्याला लाल कलरचं घालायचं आहे, आणि हे छानपैकी आपल्याला मळून घ्यायचं आहे लाल कलर घालून. एकदम छान, एकदम स्मूथ आपल्याला मळून घ्यायचं. आता हीच प्रोसेस परत करायची. थोडंसं आपल्याला ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे थोडंसं तेल घेऊन आपल्याला ह्याच्यामध्ये आहे आपला हा हिरवा रंग, हा आपला हिरवा रंग आपल्याला, हिरवा रंग, हा हिरवा रंग आपल्याला असं एकत्र करून घ्यायचं. सगळं एकजीव करायचं आहे. हे आपले 2 कलर झाले, एक हिरवा आणि एक हा लाल. आता हे आपण एवढं पीठ घ्यायचं आपल्याला, थोडंसं कमी असलं चालेल. हे असं आपल्याला लांब करायचं आहे, आणि ह्याच्या इथून हे असं, म्हणजे हे कसं मंडळी, हे असं केलं ना, आणि मग त्याला असं फोल्ड करायचं, म्हणजे हे आतून असं पोकळ होईल, आणि मग त्यामुळे आपली मिरची आतपर्यंत एकदम मस्त छानपैकी होईल, एकदम पोकळ. आता हे झालं ना, आता ह्याला थोडी थोडी आपल्याला मिरची घ्यायची, थोडे थोडे भाग करायचे आहेत, एवढे एवढे भाग करायचे आहेत असे, हे असे आपल्याला एवढे भाग. आता हे जे आहे ना, हे आपल्याला याच्यापेक्षा लांब घेतलं चालेल. आता हे आपल्याला असे एकदम लांब करायचे आहे बघा. हे असे मिरचीचा आकार आपल्याला द्यायचा आहे. हे असे, हे असं आहे ना, हे आपण ते
असंच आपण छोटे छोटे गोळे घ्यायचे याचे आणि असंच प्रोसेस करायचं आपण. ह्या हिरव्याचं पण आणि ह्या लाल मिरचीचं पण. ही छोटी छोटी अशी मिरचीचा आकार द्यायचा आहे आपल्याला. ह्या बघा आपल्या लाल हिरव्या मिरच्या वाटतात की नाही मिरच्यासारख्या. ह्या आपल्या मिरच्या आहेत. आता ह्याला आपण तळायचं. ह्याला आपण आता हे टाकलेलं आहे आपलं. तापलेलं आहे तेल. जास्त आपल्याला तेल तापवायचं नाही, मीडियम तापवायचं आहे. आपल्याला ह्या मिरच्या टाकून घ्यायचे आणि मंद आचेवरती आपल्याला एकदम खरपूस भाजायचे आहेत. जेवढ्या बसतील तेवढ्याच आपल्याला ह्यात टाकायच्या आहेत. बघा आपल्या ह्याला असं मंद आचेवरती त्याला भाजून घ्यायचं आहे. मंडळी बघा आपल्या मिरच्या अशाच आपल्याला सगळ्या मिरच्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. त्या दिसतात ना एकदम छानपैकी, एकदम खरखरच्या मिरच्या दिसतात का ना. एकदम असं वाटतं ना अरे वा हे खरंच मिरच्या आहे. छान एकदम कलर एकदम परफेक्ट मस्त. चला टाकून ह्याला काढूया. आता तुम्हाला सांगते हे एकदम छानपैकी खरपूस भाजलेले कसं ओळखायचं बघा. आता त्याच्यामध्ये काढते मी, तुम्हाला आवाज येईल बघा. वाजलं ना म्हणजे आपल्या एकदम छानपैकी आपली मिरची एकदम आतपर्यंत छानपैकी तळलेली आहे. एकदम मस्त हे मिरची. अशा सगळ्या मिरच्या आपण तळून घ्यायच्या. बघा मंडळी तळल्यावरती आपल्या मिरच्या अशा झाल्यात बघा. एकदम छान आहे, एकदम मस्त छान भाजलेले गेले, तळलेले गेले, छान आहेत बघ. वाटतात ना लाल आणि हिरव्या मिरच्या. आपल्या मिरच्या आता याला पण पाकामध्ये घालूया. पाक बनवूया आपण. आता आपण एवढी साखर घालायची आहे आणि आपली साखर भिजल आपली तेवढंच आपल्याला पाणी ओतायचं आहे. आपली साखर भिजली आता आपल्याला एवढंच पाणी ओतून ह्याचा मस्तमध्ये एक तारी पाक करायचं आहे. मंद आचेवर ह्याला मंडळी बघा. आता आपलं पाक झालं का. समजा तर आपलं बघा छान झालेलं आहे. तर आपण एकदा चेक करू. खूप आपलं छान झालं पाक बघा. आपल्याला असाच पाहिजे पाक. झालेला आहे आपलं पाक. आता आपल्याला त्याच्यामध्ये ह्या सगळ्या मिरच्या टाकायच्या आहेत त्या आणि छानपैकी हलवून घ्यायचं आहे. आता जोपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे ते जसं बालुशाहीवर कशी साखर येते त्याचं कोटिंगवरती मिरच्यावरती साखरेचं कोटिंग तोपर्यंत आपल्याला ह्याच्यामध्ये हलवत राहायचं. गॅस मध्यमच ठेवायचा आहे. आपलं होतंय आता. थोडंसं मध्यमच ठेवायचं आपल्याला गॅस. आपली साखर पूर्ण होत आहे. मस्त आपल्या ह्याला आपल्या मिरचीला एकदम छानपैकी परत साखरेचा कोटिंग झालं बघा. जर आपला पाक जर खराब झाला तर आपली मिरची काय होती मऊ पडते, कडकडीत नाही होत. बघा मस्त झालं बघा. पूर्ण आपली साखर जसं आपण
बालुशाहीला वगैरे करतो ना, जिलेबी बालुशाही वगैरे अशी साखर राहते ना वरती. बघा मस्त झालेला आहे आपला. एकदम आपल्या मिरचीला पूर्ण साखर लागलेली आहे. मस्त एकदम छान झाले बघा, पूर्ण लागलेले आहे. ह्या स्टेपवर आपल्याला थांबायचं आहे. आपलं झालं आहे पूर्ण. ह्याला साखर पण छानपैकी लागलेली आहे. आता आपण गॅस करायचा आहे बंद. मंडळी, ही आपली हिरवी आणि लाल गोड मिरची. तुम्हाला हे बघून तुम्हाला पण लहानपणची आठवण झाली ना मंडळी? मला पण झाली. मी तुम्हाला एक तोडून दाखवते. हे बघा, म्हणजे आजपर्यंत पूर्ण पोकळे आहे बघा, पूर्ण पोकळे. अजून एक तोडून दाखवते तुम्हाला. आवाज पण एकदम छान येते बघा. हे बघा पूर्ण पोकळे. इतकी आपली सुंदर मिरची बनलेली आहे बघा. मंडळी, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.